फिजिकल आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री या पेपरमध्ये फिजिकल केमिस्ट्रीचे 2 चॅप्टर्स आहेत. पहिलं आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री, जे आपण आत्ताच संपवलेलं आहे. दुसरं केमिकल थर्मोडायनामिक्स हे चॅप्टर वळवी सर तुम्हाला शिकवत आहेत. इनऑर्गॅनिकमध्ये जे पहिलं चॅप्टर आपण बघणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे कंडक्टर्स, इन्सुलेटर्स अँड सेमीकंडक्टर्स. हे चॅप्टर आपण आज सुरुवात करतोय. या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला मेटल्स म्हणजे काय, मेटल्सचे जनरल प्रॉपर्टीज बघणार आहोत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे बँड्स असतात, एनर्जी बँड्स इन सॉलिड्स, ते कोणकोणते बँड्स आहेत ते बघणार. कंडक्टर्स म्हणजे काय, इन्सुलेटर्स म्हणजे काय आणि सेमी कंडक्टर्स म्हणजे काय आणि त्याच्या युटिलिटीज, या सर्वांचा डिटेल अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. सो चॅप्टरचं नाव काय आहे, कंडक्टर्स, इन्सुलेटर्स अँड सेमी कंडक्टर्स. मित्रांनो, कंडक्टर्स म्हणजे काय, सुवाहक, ज्याच्यातून चांगल्या पद्धतीने हीट अँड इलेक्ट्रिसिटी कॅरी केलं जाते, त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर्स. ठीक आहे. इन्सुलेटर्स म्हणजे काय मित्रांनो, दुर्वाहक, ज्याच्यातून कोणत्याही प्रकारची हीट किंवा इलेक्ट्रिसिटी आपण ट्रान्सफर करू शकत नाही, अशा पद्धतीचे जे मटेरियल्स आहेत त्या मटेरियल्स आपण काय म्हणणार आहोत, इन्सुलेटर्स. तर सेमीकंडक्टर हे जे मटेरियल आहे त्याची कंडक्टिव्हिटी कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या दरम्यान असते. ठीक आहे. मग याचा डिटेल स्टडी आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोतच. मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूयात मेटल्स, कारण की हे सगळे मोस्टली कंडक्टर्स कशात, सॉलिड. तर सॉलिड हे मोस्टली काय असतात, तर मेटल्स असतात. मेटल्सला मराठीमध्ये आपण काय म्हणत असतो, धातू. आपण आता पहिल्या सेगमेंटमध्ये बघणार आहोत प्रॉपर्टीज किंवा जनरल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. बघा, पहिली प्रॉपर्टी काय आहे, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. धातू हे उष्णता आणि ऊर्जेचे सुवाहक आहेत, म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याच्यातून हीट आणि इलेक्ट्रिसिटी आपण पास करू शकतो. सपोज हा आहे एक लोखंडाचा बार आहे, बरोबर. लोखंड म्हणजेच काय, आयर्न. ॲटॉमिक नंबर काय, 26. कोणत्या ब्लॉकमध्ये आहे, डी ब्लॉकमध्ये आहे. ठीक आहे. सपोज हा एक लोखंडाचा तुकडा आहे मित्रांनो. या बाजूला मी बर्नरने हिटिंग करायला सुरुवात केली. बर्नरने हिटिंग करायला सुरुवात केल्यानंतर लोखंडाचा फक्त एवढाच भाग उष्ण होतो का, नाही होत. तर संपूर्ण लोखंडाची जी सळई आहे, लोखंडाचा जो रॉड आहे मित्रांनो, तो संपूर्ण काय होऊन जातो, गरम होऊन जातो. आपण एकाच टोकाला त्याला हीट करतोय, पण उष्णता जी आहे या मेटल्समध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री इलेक्ट्रॉन्स स्वतःसोबत ऊर्जेचे सुद्धा वहन करतात त्या संपूर्ण त्या आयर्न बार्समध्ये. ठीक आहे. हे काय झालं, उष्णतेचे सुवाहकच आहे, बरोबर. समजा आपण या ठिकाणी सप्लाय जोडला आहे, ठीक आहे, आणि इकडनं आपण हात लावला तर आपल्याला काय लागू शकतो मित्रांनो, शॉक लागू शकतो. का, कारण की करंट सुद्धा तो लोखंडाचा जो बार आहे तो काय करणार आहे, व्यवस्थित कॅरी करणार आहे. हे का होऊ शकतं मित्रांनो, कारण की त्यांच्यामध्ये काय आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे स्वतःसोबत ते उष्णता आणि ऊर्जा यांचं व्यवस्थित कंडक्शन करू शकतात. म्हणून पहिली प्रॉपर्टी काय मेटलची, दे हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. ॲज दे आर हॅव्हिंग फ्री इलेक्ट्रॉन्स, दे कॅन इझिली कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके. सो फर्स्ट प्रॉपर्टी इज मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मित्रांनो, आपल्या घरामध्ये जे विद्युत उपकरणं असतात, फॅन्स असतील, बल्ब्स असतील, त्याच्यामध्ये जे वायरिंग आहे मित्रांनो, ते वायरिंग कशाचं आहे, कॉपरचं आहे. त्या वायरमध्ये जर आपण व्यवस्थित ती वायर सोलली तर आपल्याला एक तांबड्या कलरची तार दिसते. ती तांबड्या कलरची तार कशाची आहे, कॉपरची. आणि कॉपर हा काय आहे, मेटल. तो काय करत असतो, मग चांगल्या पद्धतीने उष्णतेचं त्या ठिकाणी, ऊर्जेचं त्या ठिकाणी कंडक्शन करत असतो. ओके. पुढची प्रॉपर्टी बघू. सेकंड प्रॉपर्टी काय, मेटल्स आर हायली रिफ्लेक्टिव्ह, ब्राईट अँड शाईन, दे हॅव मेटॅलिक लस्टर. हे जे मेटल्स आहे मित्रांनो, हे मेटल्स अतिशय चकाकणारे आहेत, शाईन करणारे आहेत. त्यांना एक प्रकारची मेटॅलिक लस्टर आहे, म्हणजे त्यांचं एक प्रकारचं रिफ्लेक्शन ते देत असतात. सो मेटल्स आर ब्राईट, शायनी, दे हॅव हायली रिफ्लेक्टिव्ह नेचर अँड दे हॅव मेटॅलिक लस्टर. दुसरी प्रॉपर्टी झाली मेटल्सची. तिसरी काय म्हटलंय, मेटल्स आर मॅलेएबल अँड डक्टाईल. तन्यता आणि वर्धनीयता. मॅलेबल म्हणजे काय, वर्धनीयता. मित्रांनो,
मेटल्सला आपण ठोकून त्याचा पत्रा निर्माण करू शकतो. तर ते पत्रा निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला वर्धनीयता म्हणतात, म्हणजेच काय मॅलेबिलिटी म्हणतात. किंवा त्या मेटल्सपासून आपण वायर्स काढू शकतो, वायर्स निर्माण करू शकतो. ही वायर्स काढण्याची जी ॲबिलिटी आहे त्याला आपण काय डक्टाईल म्हणतो. बघा मित्रांनो, परत आपण कॉपरचं एक्झाम्पल घेऊयात. आपण FYBSCच्यामध्ये हिटिंग ऑन कॉपर गॉस किंवा SYBSCमध्ये आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये हिटिंग ऑन कॉपर गॉस, कॉपरची प्लेट घेतली होती आपण. कॉपरच्या प्लेटमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलं होतं, त्याला हिट केलं होतं. इथे कॉपरची काय घेतली होती आपण, प्लेट, म्हणजे कॉपरचा पत्रा घेतला होता. कॉपरला ठोकून आपण काय केलं होतं, पत्रा निर्माण केला होता. म्हणजे त्याला आपण काय केलं होतं, मॅलेबल केलं होतं. आणि त्याच कॉपरचे आपण वायर्स काढतो आणि त्या वायर्स आपण या इलेक्ट्रिक इक्विपमेंट्समध्ये वायरिंगच्या स्वरूपात ट्रान्सफर करत असतो किंवा शिफ्ट करत असतो. म्हणजे कॉपरचा पत्रा पण तयार करू शकतो आणि कॉपरमधून आपण वायर्स पण निर्माण करू शकतो. मग असे हे जे मेटल्स आहेत ते मेटल काय दाखवतात, मॅलेबिलिटी आणि डक्टिलिटी. त्याचा आपण ठोकून पत्रा पण निर्माण करू शकतो आणि त्याचं वायर्स पण काढू शकतो. ही तिसरी प्रॉपर्टी झाली ऑफ मेटल्स. पुढची प्रॉपर्टी, मेटल स्ट्रक्चर्स मे बी ऑफ HCP म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅक. HCP, H फॉर हेक्सागोनल, C फॉर क्लोज्ड आणि P फॉर पॅक. BCC म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक. FCC म्हणजे फेस सेंटर्ड क्युबिक. या तिघांपैकी कुठलं तरी एक हे मेटलचं स्ट्रक्चर असतं. याच्याबद्दल डिटेल स्टडी आपण पुढच्या सेगमेंटमध्ये करणार आहोतच. फक्त काय म्हणतो आपण, मेटल स्ट्रक्चर. मेटलचं स्ट्रक्चर कुठल्या प्रकारचं असू शकतं. इट मे बी HCP म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅक, इट मे बी बॉडी सेंटर्ड क्युबिक पॅक अरेंजमेंट और फेस सेंटर्ड क्युबिक पॅक अरेंजमेंट. या तीनपैकी कुठलं तरी स्ट्रक्चर मेटल्सचं असू शकतं. पुढची प्रॉपर्टी, दे रेडिली फॉर्म्स अलॉय. संयुग तयार करू शकतात, अलॉय तयार करू शकतात. म्हणजे दोनपेक्षा जास्त मेटल एकमेकांमध्ये आपण फ्यूज करून त्याचं एक प्रकारचं संयुग तयार करू शकतो. स्टेनलेस स्टील ह्या वेगवेगळ्या मेटल्सचं आपण त्या ठिकाणी संयोजन केलं आहे आणि त्याचा अलॉय तयार केला आहे. आणि तो जो अलॉय निर्माण झाला मित्रांनो, तो सुद्धा मेटॅलिक प्रॉपर्टी दाखवतो. ठीक आहे. सो प्रॉपर्टी, दे रेडिली फॉर्म्स अलॉय. मित्रांनो, मेटलची पुढची प्रॉपर्टी आहे, दे हॅव व्हेरी लो आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन फ्रॉम एन ॲटम. ॲटममध्ये लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत, आयोनायझेशन एनर्जी. आणि आपण काय म्हटलंय, मेटल्स हॅव लो आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे त्या मेटल्समधून इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी आपल्याला कमीत कमी ऊर्जा लागते. म्हणजे मेटल्समध्ये इलेक्ट्रॉन टाईटली हेल्ड असतात का, समजा ते टाईटली हेल्ड राहिले असते तर त्यांना बाहेर काढण्यासाठी, विड्रॉ करण्यासाठी आपल्याला ऊर्जा जास्त खर्च करावी लागली असते. दे मे हॅव ग्रेटर व्हॅल्यूज ऑफ आयोनायझेशन एनर्जी. पण आपण इथे काय म्हणतोय, दे हॅव लो आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे मेटल्स हे लूजली हेल्ड असतात, त्यामुळे त्यांना आपण इझिली विड्रॉ करू शकतो, इझिली काढू शकतो. ठीक आहे. ही झाली पुढची प्रॉपर्टी. पुढचं आहे, मेटल्स हॅव फ्यू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स ऑर्बिटल म्हणजे काय, आउटर मोस्ट जे दोन ऑर्बिटल्स असतात मित्रांनो, त्या आउटर मोस्ट दोन ऑर्बिटल्सला आपण कोणत्या ऑर्बिटल्स म्हणणार आहोत, व्हॅलन्स ऑर्बिटल म्हणणार आहोत. आणि त्या व्हॅलन्स ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. तर मेटल्समध्ये फ्यू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. एक तर एक असेल, दोन असेल किंवा तीन. म्हणजे 1 ते 3च्या दरम्यान व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मोस्टली असू शकतात. आणि बाकीचे जे ऑर्बिटल्स आहेत ते कसे असतात, व्हॅकंट असतात. मग यामुळे मेटल्समध्ये कोव्हॅलंट बॉन्ड पण तयार करू शकतो आणि मेटॅलिक बॉन्ड पण तयार करू शकतो. वाय, बिकॉज दे हॅव व्हेरी फ्यू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, ड्यू टू विच द other orbitals are other vacant valence orbital are remains vacant, so they can form metallic as well as covalent bond. Okay, so these are the properties of metals. ठीक आहे. पुढचं बघूयात. आता पुढचं आपण बघणार आहे एनर्जी बँड्स इन सॉलिड्स. मित्रांनो, आपण बघतोय एनर्जी बँड्स इन सॉलिड्स. त्यात पहिला बँड आपण बघतोय व्हॅलन्स बँड.
व्हॅलेन्स बँड म्हणजे काय ते बघूया. बघा, आपण एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन, ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 14, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार. सिलिकॉन ॲटॉमिक नंबर 14 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p2. मित्रांनो, हे याच्या पुढे आहे 3d0. टोटल इलेक्ट्रॉन्स किती? 14. हे 14 इलेक्ट्रॉनचं बायफर्केशन आपण केले. हे जे शेवटचे जे 2 ऑर्बिटल्स आहे मित्रांनो, कोणते? 3s2 आणि 3p2. हे जे ऑर्बिटल्स आहे मित्रांनो, या ऑर्बिटल्सला आपण म्हणणार आहोत यांना आपण म्हणणार आहोत व्हॅलेन्स ऑर्बिटल. आणि व्हॅलेन्स ऑर्बिटल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, फॉर एक्झाम्पल थ्री एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, 3p मध्ये पण किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. या व्हॅलेन्स ऑर्बिटल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत त्यांना काय म्हणणार आहोत? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, सो पहिला पॉइंट आपण काय लिहिणार? द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट ऑर्बिटल ऑफ एन ॲटम आर कॉल्ड ॲज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे ॲटमच्या शेवटच्या जे 2 ऑर्बिटल्स आहेत त्या 2 ऑर्बिटल्सला आपण काय म्हणणार? व्हॅलेन्स ऑर्बिटल म्हणणार. सिलिकॉन मध्ये शेवटचे 2 ऑर्बिटल कोणते? 3s2 आणि 3p2. त्यांना आपण कोणते ऑर्बिटल म्हणणार आहोत मित्रांनो? व्हॅलेन्स ऑर्बिटल. आणि त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बरोबर मित्रांनो, आता हे व्हॅलेन्स ऑर्बिटल मध्ये काय दिसतात? आपल्याला इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत. ठीक आहे, बघा मित्रांनो, एक आपण भांडं घेतलं, एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये वॉटर घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि याच्यावरती सपोज आपण एक ग्लास घेतला. बरोबर, हा समजा ग्लास कसा आहे? एम्प्टी आहे, त्यामुळे तो पाण्याच्या वरती तो काही वेळ तरंगू शकतो. पण समजा या ग्लासमध्ये समजा आपण पाणी भरलं तर हा ग्लास काय होणार आहे? जड होणार आणि तो कुठे जाणार आहे? खाली येणार आहे. बरोबर आहे. मग तशाच पद्धतीचे व्हॅलेन्स ऑर्बिटल आणि त्याच्या पुढचे जे ऑर्बिटल्स आहेत त्याच्याबद्दल आपण लॉजिक लावू शकतो. बघा मित्रांनो, परत आपण एक्झाम्पल सिलिकॉनचं घेऊया. व्हॅलेन्स ऑर्बिटल कोणते? 3s2 आणि 3p2. हे व्हॅलेन्स ऑर्बिटल आणि त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्यांना आपण काय म्हणणार? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. त्याच्यात इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे तो कसं झाला? हेवी झालाय, जड झाला. बघा, जड झाल्यामुळे तो कुठे असणार आहे? खालच्या बाजूला असणार. बघा, सपोज ही तुमची 3s2 ची रेंज आहे, त्याच्यावरती कोणता ऑर्बिटल असणार आहे? 3p2. मित्रांनो, 3s मध्ये पण इलेक्ट्रॉन्स आहेत, 3p मध्ये पण इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे ते थोडे हेवी झाले, पण कुठे येणार आहे? खालच्या बाजूला येणार आहे. ठीक आहे, मग हे जे आणि त्याच्या पुढचा ऑर्बिटल कोणता होता? 3d मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत का? नाही, इलेक्ट्रॉन्स नाही, त्यामुळे तो काय म्हणतात त्याला आपण? हलका आहे, तो जड नाही, हलका असल्यामुळे तो कुठे असणार आहे? वरती असणार आहे. ठीक आहे, मग ही जी बघा आपण काय म्हणू शकतो? रेंज ऑफ एनर्जीज possessed by valence electron is called as valence band. मग आता ही जी 3s2 आणि 3p2 ची जी काय आपली व्हॅलेन्स ची रेंज आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची जी रेंज आहे, त्या रेंजला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो? त्याला काय म्हणणार आपण? व्हॅलेन्स बँड. ठीक आहे, याची डेफिनेशन व्यवस्थित घेऊ आपण. व्हॅलेन्स बँड काय म्हणतो आपण? द रेंज ऑफ energies possessed by valence electron is called as valence band. आता हे जे व्हॅलेन्स ऑर्बिटल आहे कोणते? 3s2 आणि 3p2. याच्यामध्ये जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे यांचा जो झोन निर्माण झाला, यांचा जो बँड निर्माण झाला आहे त्यांच्या एनर्जीचा, त्याला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो? व्हॅलेन्स बँड. मग हा व्हॅलेन्स बँड आपण जर बघितला मित्रांनो, हा आहे 3s2
आणि हा काय आहे TP2. मग व्हॅलेन्स बँड एकतर कम्प्लिटली किंवा पार्शियली कसे असतात फील्ड असतात. ओके. मग सेकंड पॉईंट काय लिहिणार आपण? सेकंड पॉईंट काय म्हटलंय? व्हॅलेन्स बँड्स आर कम्प्लिटली ऑर पार्शियली फील्ड. ते एकतर त्यांचे कम्प्लीट फील्ड इलेक्ट्रॉन्स असतील किंवा पार्शियली. आपण बघता इथं एक ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन नाही, त्यामुळे कसा झालाय पार्शियली फील्ड झालाय. ओके. सो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कोणाला म्हणतात? आउटर मोस्ट ऑर्बिटलमध्ये जे आउटर मोस्ट ऑर्बिटलला आपण व्हॅलेन्स ऑर्बिटल म्हणतो, त्याच्यात जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणणार. आणि त्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची जी रेंज आहे, त्यांचा जो बँड आहे, त्यांचा जो झोन आहे, त्या झोनला आपण काय म्हणणार? व्हॅलेन्स बँड म्हणणार. बघा हे कुठलं आहे? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची रेंज. ठीक आहे. मग हे बँड एकतर कम्प्लिटली किंवा कसे असतील पार्शियली फील्ड असतील. हे झालं व्हॅलेन्स बँड. आता पुढचं आहे कंडक्शन बँड. मित्रांनो आपण बघतो कंडक्शन बँड्स. बघा पहिल्या पॉईंट काय म्हटलं? इन सर्टन मेटल्स, काही मेटल्समध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर क्लोजली अटॅच टू द न्यूक्लियस. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे ते न्यूक्लियस पासून जास्त अंतरावर असल्यामुळे त्यांचा न्यूक्लियसचा त्यांच्यावर असलेला प्रभाव कमी असतो, त्यामुळे ते लूजली बाउंड असतात. बरोबर. बघा एक एक्झाम्पल घेऊया. हा न्यूक्लियस आहे. परत सिलिकॉनचं एक्झाम्पल घेऊया आपण. सिलिकॉनचं न्यूक्लियस 1s2 2s2 2p6 इथे काय आहे? बघा हा न्यूक्लियस 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p2. न्यूक्लियस पासून हे जे अंतर आहे या दोन ऑर्बिटलला कोणते ऑर्बिटल म्हणणार आपण? व्हॅलेन्स ऑर्बिटल. व्हॅलेन्स ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सला आपण कोणते इलेक्ट्रॉन म्हणतात? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा आणि न्यूक्लियस पासूनचं अंतर कसं आहे? जास्त आहे. त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन लूजली हिल्ड असतात. ठीक आहे. लूजली हिल्ड असतात. म्हणून पहिला पॉईंट काय म्हणतात? इन सर्टन मेटल्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर लूजली अटॅच टू द न्यूक्लियस. न्यूक्लियसने यांना अतिशय लूजली हेल्ड केलं असतं. पण हे जे इकडचे असतील ते कसे? न्यूक्लियस पासूनचं अंतर त्यांचं कमी आहे, त्यामुळे ते टाईटली हेल्ड आहे. यांचं अंतर न्यूक्लियस पासून जास्त आहे, त्यामुळे ते लूजली अटॅच्ड आहे. ठीक आहे. मग पुढे काय होतं? इव्हन ॲट रूम टेम्परेचर, म्हणजे सध्याच्या जे तापमान आहे कुठलं रूम टेम्परेचरचं टेम्परेचर असेल त्यावेळेस सुद्धा सम ऑफ द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मे गेट डिटॅच्ड. यांच्यातून काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय होतात? डिटॅच होतात, त्याच्यातून बाहेर पडतात. टू बिकम फ्री इलेक्ट्रॉन्स. याच्यातून ते बाहेर पडतात. रूम टेम्परेचरमुळे सुद्धा ते काय होतात? त्या मेटल्सच्या बाहेर पडले आहेत, फ्री झालेले आहेत. टू बिकम फ्री इलेक्ट्रॉन. ठीक आहे. हे जे फ्री झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत मित्रांनो, हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत या इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणणार आहोत? कंडक्शन इलेक्ट्रॉन. यांना काय म्हणणार? कंडक्शन इलेक्ट्रॉन. परत लक्षात घ्या, काही मेटल्समध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे लूजली अटॅच असतात. हे लूजली अटॅच इलेक्ट्रॉन रूम टेम्परेचरमध्ये सुद्धा त्या मेटलमधून फ्री होतात, डिटॅच होतात आणि फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणून काम करतात. हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना आपण कोणते इलेक्ट्रॉन म्हणणार आहे? कंडक्शन इलेक्ट्रॉन. आणि ह्या कंडक्शन इलेक्ट्रॉनचा जो बँड आहे, कंडक्शन इलेक्ट्रॉनचा जो झोन आहे, त्या झोनला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो? कंडक्शन बँड. ठीक आहे. बघा काय म्हणतो आपण? द रेंज ऑफ एनर्जीज म्हणजेच बँड possessed by conduction electron is called as conduction band. जे सुटे झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत त्या सुटे झालेले इलेक्ट्रॉन आपण काय म्हणतो असतो? कंडक्शन इलेक्ट्रॉन. आणि त्या कंडक्शन इलेक्ट्रॉनचा जो झोन आहे, जो बँड आहे, त्या बँडला आपण काय म्हणणार आहोत? कंडक्शन बँड. बरोबर मित्रांनो. समजा एखाद्या सबस्टन्समध्ये अशा पद्धतीचे फ्री इलेक्ट्रॉन्स नसतील. कंडक्शन कशामुळे असतं? फ्री इलेक्ट्रॉन्समुळे. समजा एखाद्या मेटलमध्ये, एखाद्या सबस्टन्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतील तर तो कंडक्शन करू शकेल का? करंट पास करू शकेल का? नाही. तर अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत? इन्सुलेटर. मग इन्सुलेटर्समध्ये कंडक्शन बँड कसे असतात? एम्प्टी असतात. इन्सुलेटर्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स निर्माण होत नाही. ठीक आहे. त्यामुळे त्यांचा कंडक्शन बँड हा एम्प्टी असतो. ओके. आता व्हॅलेन्स बँड बघितलं. व्हॅलेन्स बँड कसा आहे? पार्शियली किंवा कम्प्लिटली फिल्ड आहे. आणि कंडक्शन बँड कसा आहे? एम्प्टी आहे. ओके. कोणासाठी? फॉर इन्सुलेटर्स.
आणि जे आपले सेमीकंडक्टर्स आहेत किंवा कंडक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये कंडक्शन बँड कसा असतो, पार्शियली फील्ड असतो. आता आपण बघणार पुढचा बँड आहे फॉरबिडन बँड. मित्रांनो पुढचा बँड आपण बघतोय फॉरबिडन बँड. त्यालाच आपण काय म्हणणार, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॉरबिडन एनर्जी गॅप. फॉरबिडन बँडलाच आपण काय म्हणणार आहोत, फॉरबिडन एनर्जी गॅप असं सुद्धा म्हणू शकतो. काय आहे ते, द सेपरेशन और डिस्टन्स बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज कॉल्ड ॲज फॉरबिडन बँड. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे, जे सेपरेशन झालं आहे, त्या सेपरेशनला आपण काय म्हणणार आहोत, फॉरबिडन बँड. व्हॅलन्स बँड म्हणजे काय, ज्या बँडमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणणार, व्हॅलन्स बँड म्हणणार. आता बघा व्हॅलन्स बँड कुठे असतो, खाली असतो, कारण की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहे, त्यामुळे तो जड झाला, म्हणून तो कुठे आहे तर खाली. बघा इथे काय म्हणते, फील्ड व्हीबी म्हणजे फील्ड व्हॅलन्स बँड. ओके, आणि त्याच्यावरती कोणता असतो, कंडक्शन बँड. ठीक आहे, कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स कमी आहेत, पार्शियली फील्ड आहेत, त्यामुळे किंवा तो एम्प्टी, त्याला आपण काय म्हणतात, एम्प्टी कंडक्शन बँड. या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे मित्रांनो, या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहोत, फॉरबिडन बँड किंवा फॉरबिडन एनर्जी गॅप. मित्रांनो हा गॅप जेवढा मोठा असेल, म्हणजे पी बी आणि सी बी यांच्यातला गॅप जेवढा जास्त असेल, तेवढे हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे ते टाईटली हेल्ड असतील, आणि गॅप जेवढा कमी असेल ते इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये इझिली जम्प करू शकतात. ठीक आहे, सो ग्रेटर द गॅप बिटवीन व्ही बी अँड सी बी, त्याच्यामध्ये कंडक्शनची कॅपॅसिटी कशी होऊन जाते, कमी होऊन जाते. ओके, ग्रेटर द एनर्जी गॅप मोर टाईटली द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स बाउंड टू द न्यूक्लियस. जेवढा एनर्जी गॅप जास्त असेल तेवढे ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन न्यूक्लियसने टाईटली हेल्ड केले असतात. मग समजा आपल्याला त्याला कुठे पाठवायचं आहे, कंडक्शन बँडमध्ये पाठवायचं आहे, तर आपल्याला यांच्यामध्ये जेवढा डिफरन्स आहे तेवढा डिफरन्स आपल्याला ओव्हरकम करावा लागेल, म्हणून तेवढी एनर्जी आपल्याला त्याला प्रोव्हाइड करावं लागेल, तेव्हा त्याच्यात इलेक्ट्रॉन पुढे जम्प करणार आहे कंडक्शन बँडमध्ये. ठीक आहे, सो वी हॅव डिस्कस हिअर द एनर्जी बँड्स इन सॉलिड. फर्स्ट वॉज कंडक्शन बँड, first was valence band, second was conduction band, and last was forbidden band. Valence band contains the valence electron. Okay, conduction band has, in some metals valence electrons are loosely held, so it can be easily get detached at room temperature and they become free. Those free electrons are called conduction band, conduction electron, and their range of energy is called as conduction band. The distance between valence band and conduction band is called as forbidden band. ठीक है, ऐसा पुढचा रिमेनिंग पार्ट आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. थँक्यू.